एवढंच काय, अन्नदानं परमदानं विद्यादानं मतपरम अन्यैर क्षणिका तृप्ती यावत् जीवांची विद्या. अहो, अशा अजय शांती करणाऱ्या विद्यादानाचा मुक्त प्रवाह आम्हा विद्यार्थ्यांपर्यंत येण्यापासून जर हे आरक्षण थांबवत असेल तर मी आपल्याला सांगू इच्छिते, आम्हा विद्यार्थ्यांना आरक्षणाची गरज नाहीये, तर विद्यार्थ्यांना गरज आहे की समान विद्यार्थी कायद्याची. या आधुनिक महाराष्ट्रात समान विद्यार्थी कायदा हा लागू व्हायलाच हवा. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा हक्क, त्याचा न्याय हा मिळायलाच हवा. सर्व विद्यार्थ्यांना आपापला न्याय मिळाला. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते ग्रहण करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. जर विद्यार्थ्यांना हा हक्क, हा न्याय मिळाला ना, तर निश्चितच या आधुनिक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरात शिवबा घडल्याशिवाय राहणार नाही, प्रत्येक घरात शिवबांचे विचार दिसल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. ज्यावेळी छत्रपतींचा आपण जय जयकार करतो किंवा शिवगर्जना केली जाते, त्यावेळी आपल्या समोर एक शब्द येतो, गो ब्राह्मण प्रतिपाल. म्हणजे छत्रपती गायींचे रक्षक होते. पण या आधुनिक महाराष्ट्राची काय गती झाली हो? या आधुनिक महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपतींच्या मावळ्यांनी या गो रक्षणासाठी स्वतःचे रक्त सांडलं, आज त्याच महाराष्ट्रामध्ये त्या गोमातेची गाव विश्वाचे मातरम, या विश्वाच्या मातेचं रक्त सांडलंय. या आधुनिक महाराष्ट्रामध्ये जर गो हत्या होत असेल, गोवंश हत्या होत असेल, तर आपण कसे म्हणू शकता की हा आधुनिक महाराष्ट्र छत्रपतींच्या विचारधारेवर चालतोय? हा छत्रपतीचा विचार मुळीच नव्हता. या आधुनिक महाराष्ट्रामध्ये छत्रपती जर हवे असतील तर आपल्याला पहिले छत्रपतीचे विचार आचरणात आणावे लागतील. एवढंच सांगते आणि जाता जाता एक सांगू इच्छिते, कितीही काही झालं तरी छत्रपतीच्या राज्यात चुकीला माफी मुळीच नव्हती. छत्रपतीचं जे राज्य होतं त्यामध्ये प्रत्येक निकटाक्ष होता. जर या आधुनिक महाराष्ट्रामध्ये कोणतेच धरले गेले तर 2 तासात त्यांना मुक्तता दिली जाते. पण एक सांगते, या आधी इथेच बोलले, आधी इथेच सांगते की काही लोक जमानत मिली, मानव कत्ल करने की फिर इजाजत मिली. जर तुम्ही या आरोपींना एकदा जमानत देताल ना, तर हे पुन्हा पुन्हा ते आरोप करतील, हे पुन्हा पुन्हा कत्तल करतील, हे पुन्हा पुन्हा आपल्या विश्वमातेचं, आपल्या गोमातेची हत्या करतील असं मला वाटतं. पण कितीही झालं तरी